शिकण्यासाठी मिळते। मराठी म्हणजे गोडवा। आपल्या बोलण्यामध्ये प्रत्येकाच्या, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे आपल्या बोलण्यामधून गोडवा हा दिसलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर मराठी म्हणजे प्रेम। प्रेम म्हणजे काय? आपण एकमेकांसोबत जेव्हा बोलतो त्यावेळेला आपण एकमेकांसोबत बोलण्याची भाषा प्रेमाने, आपुलकीने एकमेकांसोबत वागलं पाहिजे, प्रेमाने बोललं पाहिजे सगळ्यांसोबत। मराठी म्हणजे संस्कार। आपल्याला ह्या मातृभाषेमधूनच आपल्याला संस्कार मिळालेले, तेच आपल्याला रुजवायचे आहेत आणि भविष्यामध्ये भविष्याचा नागरिक स्वतः घडून इतरांनाही आपल्याला मराठी भाषेमधूनच घडवायचं आहे। मराठी म्हणजे आपुलकी। आपुलकी म्हणजे नेमकं काय? तर आपुलकी म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणे, एकत्र राहणे, एकजुटीने वागणे म्हणजेच आपुलकी। मराठी म्हणजे महाराष्ट्र। आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, त्यामुळे मराठी हा आपली मातृभाषा असून आपण मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र। आणि जय महाराष्ट्र, जय भवानी फक्त नावाला नाही तर आपण महाराष्ट्रातले थोर संत, कवी, साहित्यिक होऊन गेलेले आहेत, तर त्यांचे संस्कार आपल्याला घ्यायचे आणि ते आपल्यामध्ये रुजवायचे आहेत। आज मी तुम्हाला मराठी राज्यभाषा दिनानिमित्त काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याचे उत्तर द्या। मराठी भाषा कोणत्या प्रदेशाची राज्यभाषा आहे? उभा राहा। मराठी ही भाषा महाराष्ट्र या राज्याची राज्यभाषा आहे। खूप छान। मराठी भाषेचे महत्त्व काय आहे? उभा राहा। मराठी भाषा महाराष्ट्राची सांस्कृतिक भाषा आहे। खूप छान। मराठी साहित्यातील काही प्रसिद्ध कवींचे नावे सांगा। उभा राहा। संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ हे मराठी भाषेतील काही प्रसिद्ध कवी आहेत। उत्तम। मराठी भाषेचे पहिले पत्रकार कोण होते? बरोबर। मराठी भाषेचे पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे होते। खूप छान। मराठी भाषा कशी विकसित झाली? बरोबर। मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून विकसित झाली। खूप सुंदर। मराठी भाषेचे काही प्रमुख ग्रंथ कोणते? बरोबर। ज्ञानेश्वरी, एकनाथी, भागवत हे काही मराठी भाषेचे प्रमुख ग्रंथ आहेत। खूप सुंदर। मराठी भाषा साजरी करण्यासाठी तुम्ही काय कराल? बरोबर। मराठी दिवस साजरे करण्यासाठी आपण मराठी कविता वाचू शकतो। मराठी भाषेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? बरोबर। मराठी भाषेचे संरक्षण करण्यासाठी मराठी भाषा वापरणे व मराठी साहित्य वाचणे। खूप सुंदर। मराठी भाषा तुमच्यासाठी का महत्त्वाची आहे? बरोबर। मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे। अतिउत्तम।